नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर. व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 6,000च्या भावावर हरभरा विकावा किंमत थांबावं. हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 6,000च्या भावावर हरभरा विकावा किंमत थांबावं. हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे. आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 6,000च्या भावावर हरभरा विकावा किंमत थांबावं. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 6,000च्या भावावर हरभरा विकावा किंमत थांबावं. या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे, यंदाच्या वर्षी देशामध्ये हरभऱ्याचं उत्पादन किती होणार आहे, या सर्वांचा परिणाम सोबतच देशामध्ये सध्या हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, याशिवाय देशामध्ये सध्या हरभऱ्याची बाजारभाव पातळी काय आहे, सरकारच्या आयात निर्यात धोरणांचा परिणाम भविष्यात हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार आणि या सर्व पार्श्वभूमीवर अखेर जून महिन्यात आपण 6,000च्या भावावर हरभरा विकावा की मग थांबावं, या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर. तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची भाव पातळी 5,400 ते 5,800च्या दरम्यान आहे. काही बाजार समित्यांमध्ये बाजारभाव पातळी 6,000च्या वर आली आहे. पण सरकारने जेव्हा निर्णय घेतला 15 दिवसाखाली की बाबा जी आयात बाहेरील देशातून हरभऱ्याची होती त्याच्यावर 7% आयात शुल्क, हे आयात शुल्क सरकारनं शून्य केलं आणि यामुळे बाहेरून येणारी आयात वाढण्याच्या शक्यतेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव कोसळला. त्या 200-300ची घसरण झाली. परंतु आता यंदाच्या वर्षी तुम्हाला माहित आहे हरभऱ्याचं उत्पादन अत्यंत कमी. हरभऱ्याची जी शिल्लक साठ्याची परिस्थिती ती सुद्धा चिंताजनक आहे आणि यामुळे काय की बाबा मागणी आणि पुरवठ्यात तफावत 100% सुरुवातीपासूनच दिसत आहे. यामुळे सरकारने आयात शुल्क जरी कमी केलं तरी त्याचा परिणाम व्हायचा तिथवर झाला. आता इथून पुढे होणार नाही आणि म्हणून जून महिन्यात हरभरा तेजी दाखवेल, त्यानंतर ही तेजी कायम राहील. यामुळे जून महिन्यात हरभरा सुरुवातीला 6,000 आणि त्यानंतर 6,200 पर्यंत पोहोचणार. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जून महिन्यात 6,000च्या भावावर हरभरा विकावा किंवा थांबावं,
या प्रश्नाचं उत्तर घेऊयात। बघा मित्रांनो, सरकारच्या धोरणानुसार सरकार हरभरा भाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणार, पण हरभऱ्याचे जे सध्याचे फंडामेंटल्स आहेत ते हरभऱ्याच्या भावाला पुश करणार तेजीकडे जाण्यासाठी, आणि म्हणून या ठिकाणी तेजी मंदीचा चक्रव्यूह कायम राहणार, परंतु हरभऱ्याचा कल हा तेजीकडे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या परिस्थितीमध्ये जो हरभरा आहे ना मित्रांनो, तो आपल्याला भविष्यात तेजी दाखवणार। यामुळं माझं काय म्हणणं आहे, वा खूप जास्त तेजीची अपेक्षा न करता जर प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्याने हरभऱ्याची विक्री केली तर फायदा होईल। याचा पहिला टप्पा म्हणून जर जून महिन्यात आपल्याला 6,000-6,200चा भाव मिळत असेल तर इथं 25% हरभरा विक्री करा। 75% शिल्लक राहिलेला हरभरा भविष्यासाठी त्या ठिकाणी रोखून आणि राखून प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने विकला तर आपला फायदा होईल, कारण हरभऱ्याच्या भावात आपल्याला 100% इथून पुढे तेजी दिसणार आहे। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।